नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज सकाळी उठायला थोडासा उशीरच झालेला होता, पण पटकन उठल्याबरोबर आधी टिफिनची तयारी केली। टिफिनमध्ये आज आप्पे बनवले होते, त्याचबरोबर मी अशी ही शेंगदाण्याची चटणी बनवत असते। सकाळी सकाळी छान असं नाश्त्याची तयारी करून पिल्लूला शाळेत पाठवण्याची खूप घाई गडबड असते आणि त्यात आता थंडीमुळे सकाळी लवकर उठावंसं वाटत नाही आणि पिल्लूही अजिबात लवकर उठत नाही। मीही त्याला काही सकाळी लवकर उठू देत नाही, कारण थंडी एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे। सकाळी सकाळी कोरा चहा घेतला, त्याचा टिफिन भरला, त्याला शाळेत सोडून आल्यानंतर मीही छान गरम असेपर्यंतच नाश्ता करून घेतला। त्यानंतर मला ज्वारीचं दळण करायचं होतं, ते करून घेतलं। आता पिल्लूला जेव्हा शाळेत आणायला जाईल तेव्हा हे मला गिरणीमध्ये पण ठेवायला जायचं होतं। एका कामात दोन कामं तर तुम्ही ऐकलं असेल, पण मी आज 3 केलेले आहेत। पिल्लूला घ्यायला जाते वेळी बॉटल घेऊन गेलेली, दळणही घेऊन गेलेलं आणि येते वेळी दळणही घेऊन आलं आणि पाण्याची बॉटलही आणली आणि आल्यानंतर आमच्या साहेबांची अशी काहीशी मस्ती चालू असते। जेवण वगैरे केलं, थोडा वेळ आराम केल्यानंतर त्याची स्टडी घेतली। आता थोडीशी हँडरायटिंगमध्ये सुधारणा होत आहे। मम्मीने डेट टाकून दिल्यानंतर तो ती डेट खोडून दुसऱ्या दिवसाची टाकून मग त्यावर अभ्यास करत असतो, म्हणजे हा अभ्यास आजही आणि उद्याही दाखवता येईल म्हणून। पण त्याला कुठे माहिती आहे की मम्मी हे सगळं व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करत आहे। त्यानंतर मला किचन ओटा क्लीन करायचा होता, भांडी बऱ्यापैकी घासून ठेवलेली होती, तीही बाजूला ठेवली व किचन ओटा क्लीन करून घेतला। आता पहा किचन ओटा किती छान स्वच्छ दिसत आहेत। पिल्लूला शाळेत सोडायचं, घेऊन यायचं व नंतर घरातली कामे आणि त्यात हिवाळ्याचे दिवस कधी संपतात ते कळतच नाही। त्यात माझी ही दिवसभर कामे चालूच असतात। इव्हिनिंगच्या वेळी घरी येते वेळी नारळ पाणी घेऊन आले होते, ते घेतलं व बऱ्याच वेळानंतर मग चहाची आठवण झाली। म्हणल्यास चहा तर झालाच पाहिजे। थंडीच्या दिवसांमध्ये चहा घेणं म्हणजे अगदी मॅन्डेटरी झालेलं असतं। तुमचंही असंच आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा व तुम्हाला माझे हे असे व्हिडिओ पाहायला आवडतात का? जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। चहा घेतल्यानंतर बाहेर पाहिलं, इव्हिनिंगच्या वेळी बाहेरचं वातावरण काहीसं असं आहे। आता हे दररोजचं सेम असं चाललंय, हलकंसं धुकं पडलेलं आहे व कुडकुडती थंडी। चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर थोडा वेळ वॉक करून येऊन मग रात्रीच्या जेवणाची तयारी। आज जेवणामध्ये मी सिंपल अशी मुगाची डाळ बनवली होती, त्याचबरोबर भात आणि भाकरी, छान गरमागरम जेवण केलं। मी दररोज रात्रीच्या जेवणामध्ये भाकरीच बनवत असते, कारण रात्रीच्या जेवणामध्ये चपाती जास्त खावीशी वाटत नाही, म्हणून सर्वजण आम्ही भाकरीच खातो। जेवण झाल्यानंतर मला दुपारी आणलेलं पीठ चाळून डब्यामध्ये भरून ठेवायचं होतं। मी एकदाच पीठ असं डब्यामध्ये भरून ठेवते चाळून वगैरे, मग आयत्या वेळी पटकन स्वयंपाक होतो। चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते। बाय बाय।